स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमंका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांचे भाजप नेते सहभागी होणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही. कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट. गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सुतोवाच केल्याचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक. प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना. जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष. जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठी भेटी. माझ्या समस्या प्रश्न ठाकरेंसमोर मांडल्या, उत्तराची अपेक्षा. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घुसाळकरांची प्रतिक्रिया. गद्दारी केली नसल्याचाही दावा. ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची चढाओढ. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच. कुख्यात गुंड गजा मारणे सोबतची मटन पार्टी. 4 पोलिसांना महागात. एका अधिकाऱ्यात 4 पोलीस निलंबित. सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर झाली होती पार्टी. दहिसर पूर्व ते काशिवगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्र्यांकडून. हिरवा कंदील, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी. तर वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतीवरील कारवाई प्रकरणी ईडीचे 13 ठिकाणी छापे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.